Hello students, welcome back to this chemistry YouTube channel. In previous lecture we already discussed about the very important term effective nuclear charge and shielding effect. Effective nuclear charge and shielding effect. Now in this lecture we try to calculate shielding constant sigma. Shielding constant sigma by Slater's rule. आणि शिल्डिंग कॉन्स्टंट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर स्लेटरने काही नियम सांगितलेत आपल्याला आणि ते नियम कोणते आहेत बघूया आपण. आता शिल्डिंग म्हणजे काय? बाहेरच्या इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमधलं अट्रॅक्शन कमी करणं म्हणजे बाहेरच्या इलेक्ट्रॉनला शिल्ड करणं. ते शिल्ड कोण करतं तर इनर इलेक्ट्रॉन करतात. कुठले इलेक्ट्रॉन करतात? इनर इलेक्ट्रॉन करतात. बघा आता ज्या इलेक्ट्रॉनचा आपल्याला शिल्डिंग कॉन्स्टंट आपल्याला डिटरमाइन करायचं आहे त्याच्या आतमधल्या इलेक्ट्रॉनचं प्रत्येकाचं शिल्डिंग कॉन्स्टंट किती असतं ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा. राईट, शिल्डिंग कॉन्स्टंट पर इलेक्ट्रॉन ऑफ. राईट, यंथ शेल मध्ये असेल तर किती आपण एका इलेक्ट्रॉनला शिल्डिंग कॉन्स्टंट पर इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉनला यंथ शेल म्हणजे शेवटच्या शेल मध्ये किती किंमत आहे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 0.35 फॉर S&P अँड फॉर DNF बोथ 0.35 म्हणजे 10व्या किंवा 7व्या म्हणूया आपण 7व्या गल्लीमधल्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग कॉन्स्टंट जर आपल्याला डिटरमाइन करायचा असेल तर तो इलेक्ट्रॉन सोडून 7व्या गल्लीमध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं तुम्ही 0.35 ने मल्टिप्लाय करायचं. बघा n शेलला 0.35 n-1 म्हणजे त्याच्या आतमधलेला बाहेरची शेल दुसरी आहे आतमधली शेल पहिली आहे बाहेरच्या शेलला n म्हणणार त्याच्या आतमधल्या शेलला n-1 म्हणणार आणि मग ह्या n-1 शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 0.85. आता 0.85 ने का मल्टिप्लाय करायचं ते दोन इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटल मध्ये आहेत s ऑर्बिटल मध्ये आहेत म्हणजे S आणि P n-1 साठी म्हणजे शेवटून दुसऱ्या गल्लीतले इलेक्ट्रॉन S आणि P घरातले असतील तर कितीने मल्टिप्लाय करायचं 0.85 आणि n-1 म्हणजे शेवटून दुसऱ्या गल्लीमध्ये D आणि F मधल्या इलेक्ट्रॉनला कितीने मल्टिप्लाय करायचं 1 आणि शेवटची आणि शेवटून दुसरी गल्ली सोडून ऑल इनर शेलला कितीने मल्टिप्लाय करायचंय 1 न मल्टिप्लाय करायचं आहे. मग ते S ऑर्बिटल मधला असो किंवा SP ऑर्बिटल मधला असो किंवा DF ऑर्बिटल मधला असो. ओके, म्हणजे तुम्हाला इथंच फक्त लक्ष द्यावं लागेल n-1 S आणि P साठी 0.85 न मल्टिप्लाय करणार D आणि F ला मात्र 1 नच आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, क्लिअर समजलंय तुम्हाला. मग आता आपल्याला काय बघायचं बघा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कसा डिटरमाइन करतात कोणते इक्वेशन डिटरमाइन करतात. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इज डिटरमाइन्ड बाय Z म्हणजे ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज म्हणजे ॲटॉमिक नंबर वजा स्क्रीनिंग शिल्डिंग कॉन्स्टंट. राईट, हा कोणी सांगितला? स्लेटरनं सांगितला. हे काही नियम सांगितले आपल्याला आणि सिग्मा आपल्याला काय करता येतो डिटरमाइन कॅल्क्युलेट करता येतो. तो कसा करायचा आहे बघा. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज सिग्मा इन पिरियड पहिल्यांदा पिरियड मध्ये आपण हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड एज पिरियड आणि पिरियड मधला कॅल्क्युलेट करूया. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल इथलं कुठलं घेतलंय कार्बन आणि नायट्रोजन. कार्बनचा ॲटॉम नंबर किती 6 आणि नायट्रोजनचा ॲटॉम नंबर किती 7 म्हणजे लेफ्ट टू राईट जाताना सिग्मा म्हणजे स्क्रीनिंग कॉन्स्टंट आणि इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज मध्ये काय बदल होतो ते आपल्याला बघायचं आहे. कार्बनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय बघतो कार्बनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p2 म्हणजे ही झाली पहिली गल्ली ही झाली दुसरी गल्ली म्हणजे शेवटची मग शेवटच्याला काय म्हणायचं n त्याच्या आतमधल्याला काय म्हणायचं n-1. आता बघा टोटल इलेक्ट्रॉन्स बघूया n मध्ये किती आहेत ज्या इलेक्ट्रॉन साठी कॅल्क्युलेट करायचं आहे ना कार्बन मधल्या शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं आहे 2p मध्ये आहे. मग 2p मधला एक इलेक्ट्रॉन वजा करा हे 2 आणि 2 किती ऍक्च्युअली 4 पण या p मधला ज्याचा आपल्याला सिग्मा कॅल्क्युलेट करायचा आहे तो इलेक्ट्रॉन काय करा वजा करा. मग या 4 मधून एक वजा केले किती येईल 3 येईल. आतल्या शेल मध्ये किती आहेत n-1 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. राईट, या 2 ला कितीने मल्टिप्लाय करणार हे टेबल वर घ्या आणि 2 इलेक्ट्रॉन कुठले आहेत S मधले कितीने मल्टिप्लाय करणार 0.85 सॉरी हा n-1 ला बरोबर आहे n-1 ला कितीने मल्टिप्लाय करणार आहे 0.85 ने मल्टिप्लाय करणार आहे. n शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन 3 आणि 3 ला कितीने मल्टिप्लाय करणार 0.35 ने मल्टिप्लाय करायचं आहे. व्हेरी सिंपल. n शेल मधले SPDF कितीने मल्टिप्लाय करायचं आहे n शेल मध्ये 0.35 n-1 वरती जरा थोडंसं वेगळं आहे तिथं आपल्याला जरा लक्ष दिलं पाहिजे.
आता हे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हे मल्टिप्लिकेशन किती येतं 1.7, 3 into 0.35 किती येतं 1.05. या दोघांची बेरीज किती येते सिग्मा किती आला 2.75. इथं सिग्मा किती आला 2.75. म्हणजे कार्बनच्या शेवटच्या इलेक्ट्रॉनसाठी इथं लिहिलंय सिग्मा फॉर 2p1 इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन इज किती आलं 2.75. आणि नायट्रोजनचं कॅल्क्युलेट करूया. कार्बनचं आलं 2.75, नायट्रोजनचं किती येतं बघूया आपल्याला, मग लगेच समजेल आपल्याला. नायट्रोजन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p3. आता बघा 2p3 मधला एक इलेक्ट्रॉनचं काढायचं आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन सोडून द्यावा लागणार. 3 आणि 2 किती, दुसऱ्या गणीमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एस घरात 2 पी घरात 3, 3 आणि 2 किती 5. त्यातला एक इलेक्ट्रॉन पी घरातला काय करा वजा करा. पी घरातला का वजा करा, कारण की त्याचंच करायचं आपल्याला स्क्रीनिंग कॉन्स्टंट. त्यामुळे 5 वजा 1 इथं 4 लिहावं लागेल. 4 ला काय करावं लागेल 0.35 मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 0.35 मल्टिप्लाय केलं तर काय येईल 1.4 येईल. 2 into 0.85 1.7 ते सेमच राहणार आहे. यांची जर बेरीज केली तर सिग्मा किती आला राईट 3.1. मग लेफ्ट टू राईट जाताना कार्बन नायट्रोजन फ्रॉम लेफ्ट टू राईट जाताना कार्बन साठी किंमत किती आली सिग्माची 2.75. नायट्रोजन साठी किती आली 3.1. याचा अर्थ इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट झेड इफेक्ट. आता सिग्मा आपल्याला कळला की सिग्मा काय होतो वाढत जातो. बघा कसा वाढला 2.75 to 3.1. म्हणजे सिग्मा काय झाला स्क्रीनिंग कॉन्स्टंट शिल्डिंग कॉन्स्टंट काय झाला कार्बन नायट्रोजन लेफ्ट टू राईट काय झाला वाढत चाललाय. आता झेड इफेक्टिव्ह बघूया. झेड इफेक्टिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा ऍक्च्युअल ऍटॉमिक नंबर वजा सिग्मा आलेला. कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 6. मग आपण करणार झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेडच्या ऐवजी इथे किती लिहिणार 6 लिहिणार वजा आलेले किती 2.75. उत्तर किती आलं 3.25. याचा अर्थ झेड इफेक्टिव्ह कार्बनच्या शेवटच्या इलेक्ट्रॉनसाठी झेड इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किती आला असायला पाहिजे होता 6, पण तेवढा राहत नाही. आला किती 3.25. याचा अर्थ काय हो कार्बन मध्ये शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शन फोर्स किती आहे 3.25 आहे. मग नायट्रोजन मध्ये किती आहे बघूया आपण. नायट्रोजन मध्ये शिल्डिंग कॉन्स्टंट किती आलाय 3.1 आलाय. आता नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती 7. 7 वजा शिल्डिंग कॉन्स्टंट किती 3.1 आलं किती उत्तर 3.9. इथे किती आहे कार्बनसाठी 3.25 झेड इफेक्टिव्ह. इथे किती आला 3.9. म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट झेड इफेक्टिव्ह सुद्धा वाढतो आणि सिग्मा सुद्धा वाढतो. झेड इफेक्टिव्ह बघा 2.75 चा किती झाला 3.1. 3.25 इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज 3.25 चा किती झाला 3.9. म्हणजे दोघं पण काय होतात फ्रॉम लेफ्ट टू राईट. Effective nuclear charge and screening shielding constant both increases from left to right across period. आता बघा आपल्याला बघायचं आहे टॉप टू बॉटम इन ग्रुप्स काय होतं ते बघायचं आहे. मग एक्झाम्पल कुठलं घेतलं आहे ही लिनाची नालाय कार्टी रात्रभर कशी फिरतात. त्यातला आपण सोडियम आणि पोटॅशियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती 11. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती 19. 11चं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय 1s2 2s2 2p6 3s1. या 1 चं काढायचं आपल्याला शिल्डिंग कॉन्स्टंट. हा इलेक्ट्रॉन सोडला तर किती राहणार मग 0च राहणार. ओके इथं बघा हा जर सोडला तर किती राहणार 0च राहणार. आता पोटॅशियम 19 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 आणि 4s1 चं शिल्डिंग कॉन्स्टंट काढायचं आहे. इथं काढायचं आहे 3s1. सोडियमच्या 3s1 चं काढायचं आहे आणि इथं पोटॅशियमच्या 4s1 चं काढायचं आहे. काढूया का बाळांनो काढूया चला. मग आता कसं करणार एन शेल मध्ये 0 इलेक्ट्रॉन 0.35 ने मल्टिप्लाय करतात 0 into 0.35 0. मग त्या 0 ला काय मी मल्टिप्लाय केलं नाही. इनर शेल मध्ये n-1 मध्ये 6 2 किती इलेक्ट्रॉन 8. 8 ला किती ने मल्टिप्लाय 0.85 आणि इनर शेल मध्ये किती ने मल्टिप्लाय करणार ऑल इनर शेल मध्ये 1 1 मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे 2 into 1 2 8 into 0.85 6.8. या दोघांची बेरीज केली तर सिग्मा किती आला या 3s1 मधल्या इलेक्ट्रॉनला सोडियमच्या 3s1 इलेक्ट्रॉन साठी शिल्डिंग कॉन्स्टंट स्क्रीनिंग कॉन्स्टंट किती आला 8.8 आला. किती आला 8.8 आला. पोटॅशियमचा कडे बघानो पोटॅशियम राईट. आता इथं शिल्डिंग कॉन्स्टंट 8.8 आला. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज सोडियमचा काढला तर 11 वजा 8.8 किती झालं 2.2. किती आलं इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किती आला 2.2 आला. पोटॅशियम इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इथे लिहिलेला आहे. यंत्र शेल साठी यंत्र शेल मध्ये हा इलेक्ट्रॉन सोडला तर इलेक्ट्रॉनच राहत नाही, त्यामुळे मल्टिप्लाय करायची काही गरजच नाही. 0 into 0.35 0. ओके लिव्ह इट. आता n मायनस n ची
शेवटची शेल सोडून आतली शेल म्हणजे कुठली शेल n-1 किती इलेक्ट्रॉन 8 कितीनं मल्टिप्लाय करायचं n-1 0.85 न काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे 0.85 न मल्टिप्लाय केलं त्याचं उत्तर किती आलं 6.8 आलं आणि आतमधले सगळे इलेक्ट्रॉनला 1 न काय करायचं मल्टिप्लाय करायचं 6 2 8 आणि 2 10 10 गुणिले 1 म्हणजे हे इथलं बाळानो हे ओके म्हणजे 10 आलं आणि मग या सर्वांची जर बेरीज केली तर 10 पॉईंट किती येईल 10 6 16 16.8 म्हणजे बाळानो सिग्मा आला 16.8 ओके पोटॅशियम साठी इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज पोटॅशियमच्या 4s1 मधल्या इलेक्ट्रॉन साठी स्क्रीनिंग कॉन्स्टंट किती आला 10 अधिक 6.8 16.8 आला मग या इलेक्ट्रॉन वरती या 19 प्रोटॉनचं 4s1 मधले इलेक्ट्रॉन मध्ये 4s ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉन वरती इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किती आहे तो जर काढायचा असेल z इफेक्टिव्ह इज इक्वल टू 19 काय झाला त्याचा ऍक्च्युअल ऍटॉमिक नंबर z म्हणजे काय ऍक्च्युअल ॲटॉमिक नंबर किती आहे 19 वजा 16.8 उत्तर किती आलं 2.2 बघा बरं काय आलं सिग्मा सोडियमचा किती 8.8 पोटॅशियम साठी किती झाला 16.8 म्हणजे सोडियम टू पोटॅशियम जाताना सिग्मा वाढतोय सिग्मा काय होते बघा सिग्मा इन ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम सिग्मा इनक्रीजेस झेड इफेक्टिव्हला असा हॉरिझॉन्टल एरो आहे याचा अर्थ कॉन्स्टंट मग झेड इफेक्टिव्ह ऑलमोस्ट कसं राहतं बघा झेड इफेक्टिव्ह फॉर सोडियम ॲटॉमिक नंबर 11 शेवटच्या इलेक्ट्रॉन साठी इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज 2.2 आहे पोटॅशियम 19 शेवटच्या इलेक्ट्रॉन साठी इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज 2.2 आहे याचा अर्थ तुम्हाला असं कळालं राईट टॉप टू बॉटम जाताना इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ऑलमोस्ट कसा राहतो इथे एक्झॅक्टली सेमच आला सेम जर नसेल तर ऑलमोस्ट जवळपास कसा असतो सेम म्हणजे एखाद्यामध्ये 2.2 येईल दुसऱ्यामध्ये 2.1 येईल ओके तर बाळांनो टॉप टू बॉटम इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट बट सिग्मा इनक्रीजेस इन पिरियड effective nuclear charge and shielding constant both increases and from top to bottom sigma increases but effective nuclear charge remains constant आणि हे आपण कशाने कॅल्क्युलेट करतोय बघालो स्लेटर्स रूल न आपण काय करतो कॅल्क्युलेट करतो परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघा डेफिनेटली तुम्हाला समजणार की ऍक्च्युली हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे हे बाळांनो लक्षात राहिलं पाहिजे इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इनक्रीजेस राईट अँड शिल्डिंग कॉन्स्टंट म्हणजे शिल्डिंग इफेक्ट ऑल्सो इनक्रीजेस असं म्हणूया आपण इथं इन ग्रुप्स फ्रॉम टॉप टू बॉटम इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट बट काय शिल्डिंग कॉन्स्टंट इनक्रीजेस याचा अर्थ शिल्डिंग कॉन्स्टंट हा बाळांनो लेफ्ट टू राईट सुद्धा वाढतो टॉप बॉटम सुद्धा वाढतो पण पिरियड लेफ्ट टू राईट इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो टॉप टू बॉटम ऑलमोस्ट कसा राहतो कॉन्स्टंट राहतो हे मात्र तुम्हाला समजलं पाहिजे आय होप ऑल ऑफ यू शुड अंडरस्टूड ओके मला माहित आहे समज असेल सर्वांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू